तर आजचं आमचं नियोजन झालं संकेश्वरला जायचं, जे की गडिंग्लज पासून एक 30 ते 40 किलोमीटर असेल. आणि संकेश्वर मधून हायवेवरच असलेला ह्या वल्लभगडावर आलो. या कमानीतून आत आल्यावर पुढे येऊन आपल्याला एक गाव लागतं. तिथून असं उजव्या बाजूने वर जायला एक वाट आहे. ही वाट काय लवकर लक्षात येत नाही, तर कोणाला पण विचारलं तरी सांगतील तुम्हाला. आणि जसं आम्ही गडाच्या पायथ्याजवळ आलो तर समोरच आपल्याला सामानगड दिसतोय. गाडी सावलीत लावून गडाकडे जाणारी पायवाट बघत आम्ही आलो मेन दरवाजाजवळ. तिथे गेल्यावर आपल्याला हा एक माहितीचा बोर्ड दिसतोय. तर यामध्ये असं सांगितलंय, दरवाजाजवळचे बुरुज बाहेर बांधले आणि जो मेन प्रवेशद्वार आहे लांब आणि वळणाचा ठेवलाय, कारण त्याचमुळे तर शत्रूला आतमध्ये येताना अडचण होणार. जसं आपण आतमध्ये आलो उजव्या बाजूलाच आपल्याला एक मारुतीचं मंदिर भेटतंय आणि या मंदिराच्या बरोबर डाव्या साईडला आत जाणारा एक भुयारी मार्ग दिसला. आम्हाला तर आधी वाटलं एखादी पाण्याची विहीर असेल, जसं आपण आपल्या सामानगडावरती बघितली होती. तर कुठलं काय आतमध्ये जाईल तसं अजूनच रस्ता वाढत होता की अर्ध्यापर्यंत आम्ही आलो निवांत पायऱ्या उतरत. इथनं पुढं लागला की पाय घसरायला. म्हणलं आता इथनं बसूनच उतरायला लागते. नाही काय होणार माहितीये का, आम्ही खाली येईल तसं वाट अजूनच आत जात होती की एक विषय जोरात होता. इथं आल्यावर एसी वाणी गार लागत होतं. खाली किती प्रकाश लागला. हा काहीतरी वाट आहे तिथं. चला गणपती बाप्पा मोरया. आता हळूहळू अंधार पण जरा वाढतच होता. म्हणलं बघूया तर खाली जाऊन काय गार लागते एसीच्या वर. खतरनाक गार लय वाटायला लागलाय सोड. जरा खाली येऊन बघतोय तर म्हटलं उजेड हितनं येतोय. होय, पण वाट काय इथं संपली नव्हती. हितनं आणि खाली चाललेली वाट. म्हटलं त्या अंधारात जाण्यापेक्षा गप आपला अर्धा राहिलेला गड फिरतो ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया.